सातारच्या मातीत जिथे इतिहास आणि संस्कृती एकमेकांशी गुंफलेले आहे, तिथे रितेश देशमुखच्या राजा शिवाजी या बहुचर्चित सिनेमाचं चित्रीकरण जोरात सुरू होतं। संगम माहुली मंदिराच्या परिसरात नदीच्या किनारी कॅमेऱ्यांचा आवाज, लाईट्सचा झगमगाट आणि शिवछत्रपतींच्या गाथेवर आधारित दृश्यांचं चित्रीकरण यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं। पण या चकचकीत सेटवर अचानक एका हृदयद्रावक घटनेने सगळ्यांना हादरवून सोडलं। सिनेमाच्या क्रू मधील एक प्रतिभावान नर्तक सौरभ शर्मा याचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। सातार जवळील नदी किनारी सिनेमाचं शूटिंग 2 दिवस यशस्वीपणे पार पडलं। तिसऱ्या दिवशी पॅकअप झाल्यावर क्रू मधील काही जण नदीत पोहण्यासाठी उतरले। यात सौरभ शर्मा ही होता, जो एक उत्तम नर्तक आणि पोहणारा होता। पण नदीच्या खोलीचा अंदाज न आल्याने सौरभ पाण्याच्या प्रवाहात खेचला गेला आणि तो बेपत्ता झाला। ही बातमी कळताच सेटवर एकच खळबळ उडाली। रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख आणि नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझा यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। रितेशने स्वतः जिल्हा प्रशासनाला माहिती दिली। स्थानिक अधिकारी, पोलीस आणि बचाव पथकं घटनास्थळी दाखल झाली। ड्रोन आणि इतर साधनांच्या मदतीने सौरभचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू झाले, पण अंधार आणि नदीच्या खोलीमुळे शोध कार्यात अडचणी येत होत्या। सौरभच्या कुटुंबियांना ही धक्कादायक बातमी कळवण्यात आली आणि सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, सौरभ सुखरूप परत येईल का? 2 दिवसाच्या अथक शोध मोहिमेनंतर अखेर सौरभचा मृतदेह नदीत सापडला। ही बातमी ऐकताच संपूर्ण चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली। सौरभला उत्तम पोहता येत असूनही नदीच्या खोलीने त्याला गिळंकृत केलं। ही घटना सिनेमाच्या सेटवर घडलेली एक अनपेक्षित दुर्घटना होती, ज्याने सगळ्यांना धक्का बसला। रितेश देशमुखचा राजा शिवाजी हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित आहे। यात रितेश स्वतः शिवरायांची भूमिका साकारणार आहेत, तर अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि फरदीन खान यांच्यासारखे दिग्गज कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहे। हा सिनेमा प्रेक्षकांसाठी एक भव्य अनुभव ठरणार आहे। पण सौरभच्या निधनाने या सिनेमाच्या निर्मितीला एक काळा डाग लागला आहे। सौरभ शर्मा एक कुशल नर्तक होता, ज्याने आपल्या कलेने सगळ्यांचं मन जिंकलं होतं। त्याच्या अकाली निधनाने त्याच्या कुटुंबावर आणि सहकलाकारांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। सिनेमाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर सौरभला श्रद्धांजली वाहण्यात आली असून रितेश आणि जेनेलियानेही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। ही घटना आपल्याला पुन्हा एकदा सावध राहण्याची शिकवण देते। नदी, समुद्र किंवा कोणत्याही जलाशयात पोहताना कितीही अनुभव असला तरी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे। सौरभच्या निधनाने चित्रपट सृष्टीने एक होतकरू कलाकार गमावला, पण त्याच्या आठवणी आणि त्याचं योगदान कायम स्मरणात राहील। राजा शिवाजी सिनेमाचं चित्रीकरण आता काही काळ थांबण्याची शक्यता आहे। सौरभच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी आणि या दुर्घटनेतून सावरण्यासाठी क्रूला वेळ लागेल, पण एक गोष्ट नक्की, हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित होईल तेव्हा सौरभच्या स्मृतीला नक्कीच समर्पित असेल। तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।